नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात आयोजित मोफत अस्थिव्यंग सुधारक शस्त्रक्रियेत 85 बालकांची तपासणी करण्यात आली। त्यातून 30 बालकांची अस्थिव्यंग सुधारक शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांनी केली। शैक्षणिक प्रवेश व इतर कामांसाठी आवश्यक असणारे शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांची फिरती थांबवण्याकरिता शासनाने जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली। याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांना देण्यात आले। नंदुरबार शहरातील गणेशनगर येथील कपिल वास्तू बुद्ध विहारात त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अभिवादन करण्यात आले। शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात ॲग्रोवर्ल्ड आदर्श महिला शेतकरी पुरस्काराने महिलांचा गौरव करताना जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी। नंदुरबार येथील श्री काशीनाथ बाबा मंदिर सेवा समिती जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले। नवापूर ते पिंपळनेर रस्त्यावरील रंगावली नदी पुलालगत रस्ते दुरुस्ती करण्यात येत आहे। नंदुरबार जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2024 अखेर मुदत संपलेल्या 58 ग्रामपंचायतीची प्रभाग रचना अंतिम करण्यात आली। राज्यात येत्या काही दिवसात निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका लागणार आहेत। शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने जप्त केलेला अवैध दारू आणि गुटख्याचा साठा न्यायालयाच्या परवानगीने शुक्रवारी नष्ट करण्यात आला। नवापूर तालुक्यातील मासलीपाडा येथून दुचाकी अद्याप चोरट्यांनी लपास केली। याबाबत विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला। नंदुरबार बाजार समितीत टोमॅटो आवक वाढल्याने किरकोळ बाजारातील दरांमध्ये मोठी घसरण झाली। शनिवारी बाजारात टोमॅटो थेट 10 रुपये किलो दराने विक्री होत होता। शहादा तालुक्यातील प्रकाशा व डामरखेडा येथील जुन्या पुलांच्या दुरुस्तीचे काम 1 मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी दिले। शहादा येथील तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी पुलाच्या दुरुस्तीला गती देण्यासह प्रकाशा येथील नवीन पूल 1 मे पर्यंत पूर्ण करून सेवेत देण्याच्या सूचनाही केल्या। यावेळी रस्ते विकास महामंडळाचे अभियंता उपस्थित होत्या। नंदुरबार येथील माहेर असलेल्या विवाहितेच्या मंगळसूत्र विकून माहेरून 1.5 लाख रुपये आणावेत या मागणीसाठी मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला। या प्रकरणी शहर पोलिसात सासराच्या 11 जणांवर गुन्हा दाखल झाला। राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 48 जागा मिळवत बहुमत प्राप्त झाला। त्या अनुषंगाने शहादा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला। नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या आवारात 8 फेब्रुवारी रोजी दुपारी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रार निवारण दिन संपन्न झाला।